नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री कोण हे संख्याबळ नाही तर परिस्थिती ठरवणार असल्याचं खळबळजनक वक्तव्य विनोद तावडेंनी महायुतीच्या मुख्यमंत्री पदाबाबत केलेलं आहे. तसंच त्यासाठी केंद्रीय नेतृत्वासह राज्यातील 3 प्रमुख नेत्यांची बैठक होणार असल्याचं तावडे म्हणाले. TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये विनोद तावडेंनी सरकार येण्याचा फॉर्म्युला सुद्धा सांगितला. मग या आकडेवारीनुसार सगळ्यात मुद्दा येतो तो सीएम पदाचा. जर 95 ते 105 जागा भाजपला मिळाल्या तर भाजपचा मुख्यमंत्री होणार. नाही, मुख्यमंत्री कोण हे निवडणुकीच्या निकालानंतर एकत्र बसून ठरवू असं आम्ही म्हटलेलं आहे. आज आम्ही संख्याबळावर असेल अमुक असं काही म्हटलं नाही. मी म्हटलं बिहारमध्ये संख्या आमची जास्त आहे पण आम्ही नितीशजींना केलाच मुख्यमंत्री. त्यामुळे केंद्रीय नेतृत्व या तिन्ही जणांबरोबर बसून यातला निर्णय करेल. न्यू फेज किंवा रिपीट फेज या संदर्भात या सगळा निर्णय निवडणुकीनंतर केंद्रीय नेतृत्व या तिघांबरोबर बसून करेल. तुमच्या सर्वेनुसार किंवा तुमच्या अंदाजानुसार भाजपला साधारणतः किती जागा मिळतील? म्हटलं की आज अजून 3-4 दिवस आहेत. मोदी साहेबांची आज सभा मुंबईमध्ये व्हायची आहे, त्यानंतर अजून बदलेल. पण आज मी भाजप 95 ते 105 110 पर्यंत नक्की मानतो. शिवसेना 45 ते 55 नक्की आहेत आणि अजितदादा 25 ते 30च्या मध्ये असतील. असं 165 170 पर्यंत आम्ही जाऊ, बरोबर, हा माझा विश्वास आहे. तुम्ही उद्धव ठाकरेंना गद्दार असं म्हणालात. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली. एक मिनिट, मी गद्दारी त्यांनी केली असं म्हटलं. 2019ला भाजप शिवसेना युती म्हणून जनतेने जनादेश दिला. त्या जनादेशाच्या विरोधात जाऊन माननीय उद्धवजींनी काँग्रेस बरोबर सरकार बनवलं, ही गद्दारी आहे. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं वक्तव्य आहे की मी कधीच काँग्रेस बरोबर जाणार नाही, वेळ आली तर शिवसेना विसर्जित करेन पण काँग्रेस बरोबर शिवसेना जाणार नाही. दिल्लीतून 5 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी जो बघण्याचं एक सन्मानाची दृष्टी होती, ती 19 नंतर जे काही सगळं झालंय त्यानंतर फार म्हणजे लोक महाराष्ट्र में कैसा हो सकता है या पद्धतीच्या रिॲक्शन देत आहेत. एक मॅच्युअर्ड राजकारण महाराष्ट्राचं असायचं. उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर गेले म्हणून एवढा भाजपला आक्षेप, मग भाजपनं अजितदादांना सोबत का घेतलं? असं आहे बघा, आम्ही राजकारणात आहोत. आम्ही सुरुवात केली नाही. हम किसी को छेडेंगे नहीं, किसी ने छेडा तो छोडेंगे नहीं. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे ज्यावेळी भाजपसोबत आले तर एकनाथ शिंदेने हिंदुत्वाचं नाव शिवसेना, हिंदुत्वाचं चिन्ह धनुष्यबाण हे हिंदुत्ववाद्यांसोबत आणलं. आम्ही स्वागत केलं. पण बहुमत कितीचं होतं? तर 149 म्हणजे 4 आमदारांचं बहुमत होतं. 4 आमदारांच्या बहुमतावर सरकार स्थिर भक्कम चांगली कामं करू शकत नाहीत. आणि त्यामुळे ज्यावेळी अजितदादा येत होते आणि त्यांचे 40-42 जण आले तर आम्ही एकदम 190 वर गेल्यानंतर भक्कम सरकार आल्यामुळे आज आम्ही चांगल्या योजना, लाडकी बहीण असेल, शेतकरी असेल, विकास कामं असेल, हे करू शकलो. ज्यावेळी भक्कम सरकार झालं आणि सरकार भक्कम होणं गरजेचं होतं म्हणून आम्ही अजितदादांना आमच्या सोबत घेतलं.